अनेक मंडळी येऊन गेली सांत्वन करायला. आम्ही देखील सक्षमच्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी आमचे नेते बापूरावजी गजबारे, चरणदासजी इंगोले आदी सर्व या ठिकाणी आलो. त्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला ते शब्दात सांगता येणार नाही. सांत्वन करून देखील दुःख काही दूर होणार नाही, अशा प्रकारची घटना आहे. पण पुरोगामित्वाचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रामध्ये आज या युगामध्ये तिथे आमचा जे चंद्रावर जाण्याच्या सूर्याच्या प्रदक्षिणा घालण्याच्या गोष्टी बोलतो, तिथे जातीच्या नावाखाली केवळ एका मुलावर प्रेम झालं, मुलीवर प्रेम झालं म्हणून त्याची निगूढ हत्या केली जाते. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ज्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी सुरू होऊ शकते. ज्या आचल नावाच्या मुलीसोबत सक्षमची प्रेम प्रकरण होतं आणि दोघांनी लग्न करण्याचा इरादा व्यक्त केला होता. ते सक्षमची वाग्दत्त वधूत म्हणता येईल तिला आपल्याला आता. आचल तिने जी हिंमत दाखवली, जे धाडस दाखवलं आणि ज्या दोघांनी शपथा आणा घेतल्या होत्या भावी जीवन रंगवण्याचं, भावी जीवन जगण्याचं, ते जिवंतपणे सक्षमसोबत ती पूर्ण करू शकली नाही. तरी पण सक्षमच्या मृतदेहासोबत तिने आपल्या कपाळावर त्याच्या नावाचं कुंकू लावलं, हळद लावली आणि सक्षमची पत्नी म्हणून तिने घोषित केलं. सक्षमच्या परिवाराने तिचा स्वीकार केला. ही देखील महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात एक अनोखी अशा प्रकारची घटना आहे.